कशी वाटली आयडिया? आयडिया खूप चांगली आहे आणि आपल्याला हे करायला आवडलंही असतं तुझ्या घरच्यांसाठी, पण हे असं इतक्या शॉर्ट नोटीसवर नाही होऊ शकणार. अशा एवढ्या मोठ्या पार्ट्यांना प्री प्लॅनिंग लागतं. अरे चिल इव्हेंट नाहीये, इट्स जस्ट अ लंच. घरचेच आहेत सगळे. नाही बरोबर आहे तुझं, इव्हेंट नाहीये पण हा लंच सुद्धा नाहीये. हे गाव जेवण आहे, गाव जेवण. 27 लोक आहेत तिच्या फॅमिलीत. हो ना, आणि एवढे लोक आपल्या हॉटेलमध्ये पण नसतात कस्टमर म्हणून. हा ना, आणि एवढे सगळे लोक आले तर मग आपले कस्टमर कुठे बसणार? बाई हॉटेल बंद ठेवायला लागणार, सुट्टी द्यायची हॉटेलला. पार्टी म्हणजे काय? आणि एवढ्या लोकांसाठी काय बनवायचं? मी सांगते ना, हे बघ, बाबूला ना साधंच जेवण आवडतं आणि आईला पुरणपोळी आणि जिलेबी. जिलेबी तिच्यासाठी जिलेबी. आणि माझे मोठे पप्पा आहेत ना, ते डायबेटिक आहेत, त्यामुळे नो शुगर, पण त्यांना तिखट खूप आवडतं. आणि मोठी मम्मी आहे ना, तिच्यासाठी फिश, ती CKP आहे, सो फिश करूया तिच्यासाठी. आणि नितीन काका आहेत ना, त्यांना अजिबात चालत नाही नॉनव्हेज. नितीन काका त्यांना पहिल्यापासून असं आहे बघ, सो त्यांच्यासाठी व्हेज. साऊथ इंडियन, त्यांना साऊथ इंडियन खूप आवडतं आणि त्यांची बायको साऊथ इंडियन होते ना, सो डोसा आणि दहीभात. हा, आणि त्यांचा मुलगा आहे ना सूरज, त्यांना. बस बस बस, ये लिस्ट खत्म होते होते सूरज आ जाएगा. हा ना. नाही, ते एकत्रच येणार आहेत सगळे उद्या. अरे माठ, तो सूरज नाही. हा सूरज, प्रकाश देणारा सूरज. आणि अगं हे थांब ना, ते वॉचमन काका आणि डॉगी राहिले, त्यांना काय आवडतं? ए, तुझ्या डॉगीला अमेरिकन हॉटडॉग आवडत असणार, हो ना? हे बाई ते सगळं सोडा. ते आपल्या हॉटेलमध्ये एवढे सगळे पदार्थ ठेवायला टेबल नाहीये, त्याचं काय करायचंय? मला ना टेन्शन आलं, तर काय करायचंय? मला तर झोप येते. आणि मला हे पुस्तक पूर्ण करायचंय. खरंच सॉरी, हे नाही होणार आहे. हो यार, मी काय म्हणतो, आता झोपूया, उद्या सकाळी बघूया यार काय करायचं. अवघड आहे. हा, गुड नाईट. आनंदी चल. या ते मजा या. इकडे झोप ना, मला वाचायचं. मला नाही करायचं यार विकीशी लग्न. म्हणजे माहित नाही का, बट नाही करायचंय. म्हणजे ही इज अ ग्रेट गाय, आमची 6 इयर्सची रिलेशनशिप आहे, पण मला त्याची बायको नाही व्हायचं यार. सांभाळून घ्या माझ्या परीला, आणि कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तुम्हाला तर सहन करा. हॉटेलला गिफ्ट म्हणून खूप सारी भांडी आणलीत, गाडीमध्ये आहेत, ती घ्या. केलीस ना फॉर्मॅलिटी? ठेवून घे ग, तुझ्या लग्नासाठी आणली होती, रुखवतात ठेवायला. संसारात नाही, कमीत कमी इथे तरी उपयोगी येतील ना. भावना जोपासून आम्ही आमच्या या मुलीलाही वाढवलंय, आणि आज आमची ही मुलगी हीच भावना ओळखून तुम्हा मित्रांसोबत इथे आली. आमचे संस्कार ती जोपासते, आमचं कार्य पुढे नेते. खरोखर खूप अभिमान आहे मला आनंदीचा, आणि खूप खूप आनंद झालाय. बास ताई, अजून गोड बोललात ना तरडू आवरणार नाही तुमच्या मुलीला. आधीच आवाज पण बसला, हे करते. हा ना, आणि गंगा जमुना सुरू मग. हे पण खरंच, आज जसे तुम्ही वेळात वेळ काढून आलात ना, असे अधूनमधून येत जा. आमच्या मुली खुश होतील आणि आमची मुलगी आम्हाला भेटेल, आम्ही खुश होऊ. काय? हो, नक्की येऊ आम्ही. पण तुम्हाला जशी तुमची लाडकी मुलगी भेटलीये, तशी मला कुठे भेटलीये? मैथिली कुठे आहे? हा, अरे तिला तिचे नवीन आई बाबा मिळाले का? सांगा ना सुमनताई. अगं काही नाही ग, ती बाहेर गेलीये.
तुम्ही का रडताय? आणि कुठे गेली बाहेर? अगं त्या आपल्या नीता मावशी आहेत ना, त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी गावी गेलीये ती. गावी गेली. सुमनताई, खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही माझ्यापासून लपवू शकत नाही काही. खरं सांगा, काय झालंय? कुठे गेलीये ती? हो सांगा ना. चल माझ्या बरोबर ये. म्हणते हे काय? बघ ना ग, कशी हसत खेळत होती, पण खोकल्याचा त्रास सुरू झाला आणि हा त्रास बळावत गेला. ही एवढीशी होती ना, तेव्हा आली तेव्हाच HIV पॉझिटिव्ह होती. पण डॉक्टर म्हणाले होते तिची खूप काळजी घ्यायला हवी, आहार औषधावर भर द्यायला हवा. इतकी वर्ष सगळं सुरळीत चाललेलं होतं ना, की आम्हीच विसरून गेलो होतो ती HIV पॉझिटिव्ह असल्याचं. पण अचानक खोकल्याचं TB मध्ये कधी रूपांतर झालं आम्हालाच कळलं नाही. आणि आता त्रास किती वाढत चाललाय बघ. आणि आता तर परिस्थिती एवढी गंभीर बनलीये की सांगा ना सुमनताई. की मला नाही वाटत आपली मैथिली आणि आनंदी. त्याहून सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहितीये, की आता हे तिला सुद्धा कळलंय. ती काही खात नाही, पीत नाही, कोणाशी बोलत नाही, कुणाशी हसत नाही, सारखी कुठेतरी शून्यात बघत असते ग. आई काय असतं ना, तुझं ते बोलून ऐकून आम्हाला हसू येतं ना, तसं तिला पण हसव ना. बऱ्याच तुझ्या भाषणामुळे आमचे विचार बदललेस ना तू. मला नाही जमत हे.